तर वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येते। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली। मुंबईतील नेस्को सेंटर इथं शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा होणार आहे। तर यवतमाळमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे। आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांचा प्रवेश पाहायला मिळतोय। आंदोलनादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झालेली आहे। आमदार संजय दरेकरांच्या नेतृत्वात हा आक्रमक मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। संजय देशमुखांचा निषेध करायचा होता, त्याच पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांसाठी त्यांची कर्जमाफी असो, शेतकऱ्यांचा पीक विमा असो आणि लाडक्या बहिणीला जे सरसकट पैसे देत होते त्या संदर्भात आम्ही आज विषय ठेवला होता आणि त्याचं निवेदन आम्ही अर्धनग्न धुंडी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही देण्यात आला आहे। त्यांचा सकारात्मक त्यांचा प्रतिसाद आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाला या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्या त्या आम्ही जरूर पोहोचवू। तर पुण्यामध्ये स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचं आंदोलन झालं। पुण्यातील समतानगर परिसरात नागरिकांचं आंदोलन झालेलं आहे। महावितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती न करण्याचं आवाहन करण्यात आलं। स्मार्ट मीटर नको, 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 स्मार्ट मीटर लावू नका आमच्यावर स्मार्ट। तर मुंबईमध्ये एफडीएची मोठी कारवाई पाहायला मिळते। 1300 किलोहून अधिक मिठाई जप्त करण्यात आली। गिरगावच्या कुंभारवाडा परिसरामध्ये निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात कारवाई करण्यात आली। 3,60,000चा मुद्देमाल एफडीए कडून जप्त करण्यात आलेला आहे। अन्नपदार्थ अत्यंत अस्वच्छ परिस्थितीमध्ये साठवल्याचं आढळून आलेलं आहे। तर जळगाव जामनेरमध्ये उघड्यावर विषारी रसायन फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय। विषारी रसायनामुळे जमीन आणि पाणी जे आहे ते प्रदूषित झाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। मानवी आरोग्यास धोका निर्माण झाल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। तुकाराम मुंडेंच्या भीतीनं विषारी रसायन फेकून दिल्याची चर्चा आहे। तर रायगडच्या माणगावमध्ये साळवे नदी कोरडी पडल्यानं पाण्याची चिंता वाढली आहे। मान्सून आणखीन लांबल्यास पाणी टंचाईचं गंभीर संकट उभं राहण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। उभा आहे माणगाव तालुक्यातील साळवे नदी। या साळवे नदी पात्रात उभा आहे। आपण सध्या ही दृश्य पाहू शकताय। नदी पूर्णतः कोरडी झालेली दिसत आहे आणि शासनाच्या योजनेअंतर्गत नळाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत येथील 5 गाव आहेत। त्या 5 गावांना या नळ योजनेअंतर्गत पाणी पुरवलं जातो। परंतु आता आपण सध्याची जरी दृश्य पाहिली तरी पूर्णतः नदी कोरडी झालेली पाहायला मिळत आहे आणि मान्सून जर लांबणीवर गेला तर या पाणी टंचाईला भीषण सामोरं जावं लागणार आहे। त्याचबरोबर नागरिक असतील त्याचप्रमाणे बळीराजा सुद्धा या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे। TV9 मराठी दीपक दपके, रायगड। तर कोल्हापुरातील पाण्याचा खजिना या परिसरातून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे। टाकी ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी वाया गेलं। महापालिकेच्या कारभारावरही संताप व्यक्त केला जातो। दुसरीकडे कोल्हापुरातील पाणी पातळीतही घट झाल्याचं चित्र आहे। तर कोल्हापुरातील पाण्याचा खजिना परिसरातून लाखो लिटर पाणी वायाच गेलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। कोल्हापूर परिसरातून पाणी वाया जाते। दुसरीकडे कोल्हापुरातील पाणी पातळीतही घट झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतो। तर रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती रसिका केनी यांनी विभागात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत महिला आणि बाल कल्याण विभागात तब्बल 2,50,00,000चा गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। यासोबतच विभागाच्या तत्कालीन प्रमुख निर्मला कुचिक यांच्यावरही त्यांनी थेट आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। वाटप असू द्या, गणवेश वाटप असू द्या किंवा गरोदर मातांना किट वाटप असू द्या, ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार मला इथे दिसून येत आहे। 100% वाटप न होता फक्त 25%चं वाटप होऊन बाकीचं वाटप हे न करता त्याची बिलं खाल्ली जात आहेत। बालकांचं जे खातं आहे की त्याच्यामध्ये खूप प्रकारची काळजी घेतली पाहिजे। त्याच्या संदर्भातच जर एवढा मोठा भ्रष्टाचार इथे होत असेल तर अशा HODंवर म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी
असं माझं प्रामाणिक मत आहे आणि विनंती आहे. नाही, कल्पना नाही मला कोणते आरोप झालेत काही, पण काही असेल, काही त्यांनी सांगितलं असेल आपल्याला तर त्याविषयी मी माहिती घेते. परंतु ऑफिसमधलं कामकाज माझं एकदम नियमानुसार सर्व कार्यवाही झालेली आहे.